मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि आपल्या अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, ऐटापल्ली, भामरागड या विधानसभा मतदारसंघाचं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करत असलेले आपले लोकप्रिय नेते धर्मराव बाबा आत्राम, महिलांच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रुपाली चाकणकर, युवकांचे महाराष्ट्राचे राज्याचे अध्यक्ष सूरज चव्हाण, आपला जिल्ह्याचा अध्यक्ष रवींद्र वासेकर, शंकरराव मेश्राम, सारिकाताई गडपल्लीवार, व्यंकट लक्ष्मी अरवेल्ली, मल्लारेड्डी यलमुलवार, श्रीकांत मुद्दीवार, इरफान पठाण, शैलेंद्र पटवर्धन, पुष्पाताई अलोने, पूर्वा दोंतुलवार, कोंदणधारी नाकाडे, सुनील दहेगावकर, लक्ष्मण येरवार, सुरेंद्र अलोने, किशोर करमे, मनीष दुर्गे, आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं उभाटाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख त्यांनी आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्याचबरोबर आमचे मनीष दुर्गेंनी प्रवेश केलेला आहे। तसंच आमचे सहकारी अनिल करमरकर, राकेश कुळमेथे, शैनू आत्राम, बोधी भोगामी यांनी काँग्रेसमधनं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। अशा अनेक सहकाऱ्यांनी, त्याच्यामध्ये भामरागडचे आहेत, त्याच्यामध्ये अहेरीचे, त्याच्यामध्ये इतर वेगवेगळ्या भागातले रियाज भाईंच्या बरोबर आलेले विलास सिडाम, नवराज शेख, मनीष दुर्गे, अक्षय पुंगाटी, अयान पठाण, इब्राहिम शेख, सोनू सडमेक, माहिर शेख, अक्षय देवांगण, राम सिडाम, मारुती सिडाम, जावेद शेख, श्रीनिवास मेश्राम, सलीम शेख, सतीश कावडे, आशिष गुरनुले, सपना ईश्वरकर, तुळजाताई तलांडे, अहमद शेख आणि त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। ते सगळे माझे सहकारी ज्यांनी आज तुमच्या माझ्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे, त्या रियाजभाई शेख आणि अनिल करमरकर, तसंच मनीष दुर्गे, या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की धर्मराव बाबा आत्रामांच्या नेतृत्वाखाली माझ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये माझ्या या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याचं काम रवींद्र वासेकर, बाबा आत्राम आणि सगळे मान्यवर करतायत। तुमची पण ताकद आहे, तुम्ही पण या भागामध्ये शिवसेना वाढवण्याच्या करता प्रयत्न केला, काहींनी काँग्रेस वाढवण्याच्या करता प्रयत्न केला, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे नेणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही एक चांगला निर्णय घेतला। मी मनापासून राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं आपलं सर्वांचं पक्षामध्ये स्वागत करतो। तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिला असं देखील जाहीर करतो आणि निश्चितपणे आपली ताकद ह्या निमित्तानं वाढलेली आहे। त्या ताकदीचा उपयोग माझ्या सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि आपला अल्लापल्ली या सगळ्या शहरामध्ये आणि विधानसभा मतदारसंघामध्ये अधिक जोमाने काम करण्याच्या करता आपण एकमेकाला साथ देऊ। आम्ही सरकारच्या माध्यमातून इथली विकासाची कामं अधिक मोठ्या प्रमाणावर करण्याचा शब्द देखील मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना देतो आणि त्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज मोठ्या प्रमाणावर माझे आदिवासी बांधव, शेतकरी बांधव, माझ्या मायमाऊली, माझ्या भगिनी, माझ्या लेकी या ठिकाणी आलेल्या आहेत। त्या सर्व उपस्थित असणाऱ्या स्त्री शक्तीला
मी अभिवादन करतो, त्यांना मनापासून नमस्कार देखील करतो। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं, शौर्याचं, त्यागाचं स्मरण करतो। देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा, वीर बाबूराव सेडमेके यांना दोघांनाही मी वंदन करतो। उद्याच्याला संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये 7 सप्टेंबर आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र मोठ्या उत्साहाने गणेशाचं, गणरायाचं आगमन होणार आहे। पुढील 11 दिवस घराघरामध्ये मंगलमय, भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी राहणार आहे। गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावा, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो। आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या देखील खूप खूप मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देतो। गडचिरोली जिल्ह्याचा विकासाचा इथल्या आदिवासी बांधवांशी माझा नेहमी स्नेह राहिलेला आहे, जवळचा संबंध राहिलेला आहे। गेल्या 30-35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना गडचिरोली जिल्हा एक टोकाचा जिल्हा, त्याला लागून असणारा चंद्रपूर, इकडं भंडारा गोंदिया, तिकडच्या बाजूला नंदुरबार, तिकडं अलीकडं ठाणे, मधी नाशिक, अशा वेगवेगळ्या भागामध्ये नगर माझा आदिवासी समाज विखुरला गेलेला आहे। आणि त्या आदिवासी समाजाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता सगळेजण आम्ही प्रयत्न करतोय, चांगल्या चांगल्या योजना त्या ठिकाणी देतोय। महायुतीचा सहभागी झाल्यानंतर माझा अलीकडच्या काळातला तर हा 4था-5वा गडचिरोलीचा दौरा आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुढच्याच आठवड्यामध्ये मी गडचिरोली जिल्ह्याचा पहिला दौरा केलेला होता आणि शासन आपल्या दारी ह्या निमित्तानं आम्ही ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये बाबा अत्रावांना आठवत असेल आम्ही आलेलो होतो आणि त्यावेळेस मी आपल्याशी संवाद साधला होता। त्यानंतर पोलिसांचा जनजागरण मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्या जिल्ह्यामध्ये आलो। त्याच्यानंतर आदिवासी बांधवांशी संवाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं भेट दिली आणि जुलै महिन्यामध्ये आपण सुरजागड इस्पात ही एक कंपनी, त्याचा भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या करता मी आलेलो होतो। आज जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं माझ्या मायमाऊलींशी, माझ्या बहिणींशी, माझ्या मुलींशी, माझ्या बांधवांशी, माझ्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याच्या करता मी आलो। आपण सगळ्यांनी अतिशय प्रेमाने आपले जे आदिवासी नृत्य आहे, आदिवासी कला आहे, त्या कलेचं आज देखील आपण जतन करता आणि त्या प्रेमाने माझ्या मायमाऊलींनी आणि बांधवांनी जे स्वागत केलं त्याबद्दल सर्व माझ्या मायमाऊलींना, बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो। मी आत्ताच सांगितलं की इस्पात सुरजागड, तुम्ही लक्षात घ्या बाबांनो, बाबा अत्राम ज्यावेळेस तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतात त्यावेळेस आम्हाला सारखं सांगत असतात की दादा आमच्या गडचिरोलीकरता अधिक दिलं पाहिजे। आम्ही त्यांच्या आग्रहाकरता मेडिकल कॉलेज गडचिरोलीला मंजूर केलं, त्याच्यातनं ह्या भागातली मुलं मुली डॉक्टर व्हावीत, यांना लांब कुठंतरी नागपूर, नाशिक, संभाजीनगर, मुंबई, पुणे ह्या भागामध्ये यायला लागू नये। त्याच भागामध्ये दर्जेदार शिक्षण दिलं तर तिथल्या वातावरणामध्ये मुलांना, मुलींना चांगल्या पद्धतीनं डॉक्टर होता येतं, शिक्षण घेता येतं, आईवडिलांना पण समाधान मिळतं आणि त्या प्रकारे 1000 कोटीचं मेडिकल कॉलेज आपण इथं दिलं, एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल ते आपण दिलं। सतत आम्ही विचार करत असतो ह्या भागातली कामं गतीनं होण्याच्या करता महाराष्ट्राचा जर एखादा रस्ता करायचा असेल आणि 10 कोटी रुपये लागत असतील तर आम्ही इथं 13 कोटी रुपये खर्च करतो, 30% रक्कम आम्ही जास्त खर्च करतो, का तर कामं चांगल्या प्रकारे व्हावी, इथल्या लोकांना त्रास होऊ नये। आज देखील मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की मगाशी मी इस्पात सुरजागडचा उल्लेख केला। मला एक गोष्ट मान्य आहे की बाबांनो त्या भागातल्या मुलांना, मुलींना रोजगार दिल्याशिवाय खऱ्या अर्थाने तिथले आर्थिक परिस्थिती बदलत नाही।
खऱ्या अर्थाने तिथं आर्थिक सुबत्ता येत नाही. आणि म्हणून मागे आम्ही बाबा आत्रामच्या आग्रहाखातर लॉयड्स कंपनी आणली आणि ती कंपनी कोणसरी आपल्याच गडचिरोली जिल्ह्यातला तो भाग, त्या भागामध्ये खूप मोठे खनिज सापडलेलं आहे. तुम्हाला माहिती नाही, त्या खनिजाची किंमत हजारो कोटी रुपये आहे आणि देशात स्टील बनवणारं सगळ्यात चांगलं माईन ही आपल्या कोणसरीला मिळालेली आहे. तिथं 20,000 कोटी रुपयाचा तिथले प्रभाकरन म्हणून मालक आहेत, ते त्या ठिकाणी प्लांट टाकतायत. आता साधारण एक प्लांट सुरू झालेला आहे आणि त्याच्यात 4,000 लोक आपण कामावर घेतलेली आहेत. आम्ही आज सगळ्यांना सांगतोय, सुरजागड इस्पातवाल्याला सांगितलं, लॉयड्सवाल्याला सांगितलं की स्थानिकांना काम द्या. त्याच्यामध्ये 4,000 लोक काम करतायत. 3,200 तिथं महिला आणि पुरुष हे आपल्या गडचिरोली जिल्ह्यातले त्या भागातले तिथं काम करतायत. मी स्वतः तिथं गेलो होतो. आपल्या मोठ्या मोठ्या वोल्वो ट्रक आपल्या मुली चालवतात, आदिवासी समाजाच्या मुली चालवतात. त्या आता सकाळी मोटरसायकलवर तिथे येतात, दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी त्यांच्या घरी जातात. पगार त्यांना चांगले आहेत. आज 800 लोक आम्ही बाहेरची घेतली. का घेतली? तर काही टेक्निकल लोक लागतात, काही अधिकारी लागतात, ते त्या क्षेत्रातलं ज्ञान असणारे लागतात. त्याच्यामुळं 800 लोक बाहेरची, 3200 लोक आपली, असं 4,000 लोकांना तिथं काम मिळालं. हे तर पहिला टप्पा आहे. एकूण तिथं 20,000 लोकांना काम मिळणार आहे. 20,000. हे मी सांगितलं लॉयड्स कंपनीमध्ये गुंतवणूक किती आहे? 20,000 कोटीची. आजपर्यंत माझा गडचिरोली जिल्हा तयार झाल्यापासून, अस्तित्वात आल्यापासून एवढी मोठी गुंतवणूक कधी आली नव्हती. आता आम्ही इकडे विमानतळ करतोय, रेल्वे लाईन टाकतोय. त्याच्यातून जे बाहेरच्या भागामध्ये विकास झाला आहे तसा आता आपल्या गडचिरोलीला होणार आहे. आता सुरुवात झाली. सुरजागड इस्पातचा त्यामध्ये साधारण 10,000 कोटीची गुंतवणूक आहे आणि त्यामध्ये देखील अंदाजे सुरुवातीला 5,000 आणि नंतर 10,000पर्यंत लोक तिथं कामाला लागणार आहेत. 150 एकर जागा असा मी आमदार महाराष्ट्रात तरी कुठं बघितला नाही. स्वतःच्या मालकीची 150 एकर जागा सुरजागडचा इस्पात प्लांटच्या करता बाबा आत्रामनी दिली. का? अट काय घातली? मला त्या इस्पातचा मालक भेटला सुरजागडचा. तो मला म्हणला की दादा मला जमीन मिळाली, पण अट घातली आहे की माझ्या स्थानिक भागातलीच लोक कामाला लागली पाहिजेत आणि त्या अटीवर 150 एकर जमीन बाबांनी दिली. असा कुठं आमदार आपण बघितलाय? आपल्या स्वतःची जमीन आपल्या भागातल्या लोकांना, तरुणांना, तरुणींच्या हाताला काम मिळण्याच्या करता देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय आज इथं घेण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीनं इथं विकास होतोय. इथली ती माईन आहे, तिथली इतका तिला डिमांड आहे, जगात डिमांड आहे, देशात डिमांड आहे. तुम्ही फक्त चांगल्या विचाराच्या मागे राहा. आम्ही तुमचा सर्वांगीण विकास करून देऊ. तुमच्या आरोग्याचे प्रश्न असतील. आता परवा पण मी टीव्हीला बघितलं, काल का परवाच, 2 जण आई वडील त्यांच्या मुलांना घेऊन येत होते आणि त्यांचा मृत्यू झाला. मी त्याच्या खोलात गेलो. मला सांगितलं की दादा त्या दोघांना मलेरिया झाला होता. तुम्ही मला सांगा, मी पण मध्ये 2 दिवस आजारी होतो. मला काल कॅबिनेटला जाता आलं नाही. आदल्या दिवशी पण मला विश्रांती घ्यावी लागली. शेवटी व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर चालू आहे. जर आपल्यातलं मूल किंवा घरातला माणूस किंवा महिला आजारी पडली तर तिथं कुणाकडं दुसरीकडनं येऊन चालणार नाही बाबांनो. त्यामध्ये दवाखान्यात नेलं पाहिजे. जे काही वेगवेगळे प्रकार करतात त्यांच्याकडे जाऊन काही उपयोग नाही आणि त्या मुलांना प्राण गमवावे लागले. आज सोन्यासारखी मुलं आपल्यातनं निघून गेली. असं करू नका. आम्ही आरोग्याची सेवा शेवटच्या माणसापर्यंत चांगली देण्याच्या करता
5 लाख रुपयाचा विमा प्रत्येक कुटुंबाचा उतरवलेला आहे. तुमच्या घरात कुणी आजारी पडलं तर त्या विम्यातनं तुम्हाला पैसे, सगळं औषध पाणी होईल ना. त्याच्यामध्ये इंजेक्शन असतील, गोळ्या असतील, जे काही असेल ते त्याच्यातनं केलं जाईल. तुम्ही काळजी का करताय? महाराष्ट्रात ही योजना लागू केली, ती आपल्या गडचिरोलीला पण आहे, ती आपल्या सिरोंच्याला आहे, मुलचेराला आहे, एटापल्लीला आहे, भामरागडला आहे, अहेरीला आहे, सगळीकडे आहे. त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. त्याच्यातून अजून काही वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या करता आपण सगळेजण प्रयत्न करतोय. आज तर मला आठवत आहे, एकंदरीत एक निसर्गाचं संरक्षण संवर्धन करणारा हा माझा आदिवासी बांधव आहे. आज मी ज्यावेळेस आल्यानंतर मध्ये मला माझ्या मायमाऊलींनी, माझ्या भगिनींनी थांबवलं. इथं पण गुलाबी पेटे बांधून माझ्या महिला इथं आल्यात. मी त्यांचं स्वागत सुरुवातीलाच केलं. मला पर्यावरणपूरक अशा राख्या त्यांनी आज बांधलेल्या आहेत. ह्याच्यात कुठलंही, त्याच्यात निसर्गाचं कुठली अडचण नाही. इथली लोक रानावनात डोंगरदरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी खऱ्या अर्थाने निसर्गाचं संरक्षण केलेलं आहे. पर्यावरणपूरक राखी मला त्यांनी आज बांधल्या, त्यांनी संवर्धन केलेलं आहे. आदिवासी बांधवांच्या लोककला, लोकसंस्कृती, प्रथा, परंपरा निसर्ग पूजक आहेत. तेच आपल्या देशाचं समृद्ध सांस्कृतिक वैभव आहे. निसर्ग संवर्धनातून मानव कल्याणाचा विचार देतानाच देश रक्षणात आणि राष्ट्र उभारणीमध्ये देखील माझ्या आदिवासी बांधवांनी सातत्याने योगदान दिलेलं आहे. याचा आम्हाला सगळ्यांना, आपल्या सर्वांनाच रास्त अभिमान आहे. आदिवासींची सध्याची पिढी देखील निसर्गाशी, आपल्या संस्कृतीशी नातं कायम ठेवून आहे. आधुनिक काळाचा वेध घेत आहे. उच्च शिक्षण घेऊन जीवनाच्या अनेक क्षेत्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्या आदिवासी बांधव भगिनी ह्या पार पाडतायत. ही अतिशय आनंदाची आणि अतिशय अभिमानाची अशा प्रकारची बाब आहे. हे केलं पाहिजे. ही कुणाची ठराविक लोकांची मक्तेदारी नाही आहे. तुमच्याकडे पण बुद्धिमत्ता आहे. तुम्हालाही संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं तुम्ही सोनं करता. आपल्या आदिवासी समाजातली मुलं मुली देखील वेगवेगळ्या प्रकारची क्रीडांगणं गाजवतात, स्पर्धा गाजवतात. माझ्या नाशिकची आदिवासी समाजाची कविता राऊत हिनं देखील जगामध्ये आपल्या भारताचं नाव मोठं करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा कितीतरी जणांची मी नावं सांगू शकतो. महाराष्ट्रातल्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 9 ते 10% लोकसंख्या ही आपल्या आदिवासी समाजाची आहे. देशातील पूर्वेकडील राज्य वगळता मध्य प्रदेश राज्याच्या पाठोपाठ माझ्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाची संख्या मोठी आहे. माझ्या आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय राज्याचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही, याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे. म्हणूनच आम्ही त्यांच्या विकासासाठी प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. आम्ही सामूहिक जीवन पद्धती, सामूहिक निर्णय, आवश्यक तेवढंच पिकवणं, जंगलाचं संरक्षण करणं, अशा अनेक अनुकरणीय प्रथा, परंपरा माझ्या आदिवासी बांधवांनी, माझ्या मायमाऊलींनी जपलेल्या आहे. आदिवासी समाजाने कधी निसर्गाच्या विरुद्ध पाऊल टाकलेलं नाही आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणेच आदिवासी बांधव आपलं जीवन जगत असतो. आदिवासी बांधवांनी कायमच ह्या जंगलाचं संरक्षण केलेलं आहे, रक्षण केलेलं आहे. निसर्गाचा समतोल राखण्याचं काम ह्या माझ्या आदिवासी समाजाने केलेलं आहे. त्यामुळं आदिवासी समाज हेच खऱ्या अर्थाने निसर्ग पुत्र आहेत आणि निसर्ग पूजक आहेत, निसर्ग रक्षक आहेत. असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून मी अर्थसंकल्प सादर करत असताना जास्तीत जास्त मला ह्या समाजाला कसं देता येईल, ह्यामध्ये आमचे नरहरी झिरवाळ आहेत, ह्यामध्ये आमचे बाबा आत्राम आहेत, ह्याच्यामध्ये नितीन पवार आहेत, ह्याच्यामध्ये आमचे डॉक्टर लामटे आहेत, ह्यामध्ये आमच्या हिरामण खोचकर आहेत. कितीतरी माझ्या आदिवासी समाजाच्या लोकप्रतिनिधींची नावं घेता येतील. आज मी तुमच्याकडे कशा करता आलो? बाबा आत्राम, आम्ही जनसेवक आहोत, जनतेचं सेवक आहोत. तुम्ही जनता आहे, आम्ही
जनतेचा सन्मान करण्याच्या करता काढलेली ही जनसन्मान यात्रा आहे. ह्या यात्रेच्या निमित्तानं आपल्या कुठल्या योजना आहेत? आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हेल्पलाईन नंबर आहे 9861 71 71 71. त्या हेल्पलाईनवर तुम्ही व्हॉट्सअप केला तर तुम्हाला सगळी माहिती पाहिजे ती मिळू शकते. मी यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना मी आत्ता माझ्या मायमाऊलींना भेटलो. त्या राखी बांधत होत्या, मला बांधली, सूरजला बांधली, माझ्या बाबात्रामांना बांधली, सगळ्यांना बांधल्या, प्रेमापोटी बांधल्या. यंदाच्या रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून आम्ही आमच्या मायमाऊलींना 3000 रुपये हे त्यांच्या अकाउंटला पाठवले, DBT डायरेक्ट अकाउंटला पाठवले. बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये ते जमा झाले. आत्ता मला महिला सांगत होत्या, आता इथं महिला आहेत, किती जणांच्या खात्यावर 3000 जमा झाले, हात वर करा जरा. तेव्हा का तिथं बाबा झालेत, अजून काहींच्या राहिल्या असतील. आम्ही आता मुदत 30 सप्टेंबर केली बाबा, काल कॅबिनेटला 30 सप्टेंबर केलेली आहे. अजून राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या कार्यकर्त्यांना, आमच्या रियाज भाई, आमचे बाकीचे सगळे त्या ठिकाणी, अनिल करमकर, हे सगळे आता आलेले आमचे सहकारी रवींद्र, या सगळ्यांना विश्वासात घेऊन राहिलेल्या त्यांचा लाभ त्यांना मिळून आपल्याला द्यायचा आहे. कुठली तरी एक योजना तुम्हाला मिळेल. संजय गांधी निराधारचे 1500 रुपये मिळत असतील, ती मिळेल. जर त्याच्यात तुम्ही बसत नसाल, 2.5 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न आहे, तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, ती त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. महिन्याला ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हालाही काहीतरी वाटतं ना की आपण आपल्या प्रपंचाच्या करता काही स्वतः घ्यावं. गोरगरीब महिला अक्षरशः सकाळ उजाडल्यापासून रात्री फार उशिरापर्यंत घरकाम करत असतात, सगळं काम करत असतात. सगळ्यात जास्त काम महिला करते. मग त्या महिलेला पण काही मान सन्मान प्रतिष्ठा दिली पाहिजे. आपण इतके दिवस सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं, आता मात्र त्यांना आर्थिक बाबतीत सक्षम करायचंय, सबल करायचंय, म्हणून ही योजना आणलेली आहे. खूप लोकप्रिय योजना झालेली आहे, सगळीकडे त्याचं स्वागत झालेलं आहे. विरोधक ती योजना बंद करण्याचा प्रयत्न करतायत. आपल्याला ती योजना चालू ठेवायची, म्हणून महायुतीचं सरकार आणायचंय. आपल्याला आपल्या भागामध्ये घड्याळ निवडून आणायचं आहे, त्याकरता आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर ही योजना पुढे चालू राहणार आहे. घड्याळ असेल, धनुष्यबाण असेल, कमळ असेल, त्या भागामध्ये तशा पद्धतीनं आपण आमदार निवडून दिले तर पुढं 5 वर्ष योजना चालू ठेवण्याच्या बद्दल मी आपल्याला सगळ्यांना शब्द देतो. आपण काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का आहे. मी बहिणींना सगळ्यांना सांगतो, भावाच्या नात्याने, तुम्ही काळजी करू नका. कुणी काही खोटं नाटं सांगतील, परंतु 10 वर्ष कसं रिसोर्सेस वाढवायचे, उत्पन्न कसं वाढवायचं, चांगल्या योजना कशा द्यायच्या. मी ह्यावेळेस आम्ही युतीच्या सरकारने गरिबीमधनं तुम्हाला बाहेर काढण्याकरता या योजना दिल्या. पहिली योजना तुम्हाला 1500 रुपये महिना माझ्या महिला वर्गाला. त्याच्यानंतर दुसरी योजना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत 52 लाख कुटुंबियांना, त्याचा फायदा माझ्या अनेक कुटुंबांना होणार आहे. तिसरी योजना गरिबांच्या घरातल्या मुलींना कॉलेजचं शिक्षण फ्री. गरीबाच्या घरात, मग ते मुस्लिम समाजात असो, आदिवासी, मागासवर्गीय, सर्वसाधारण, OBC, भटके, कुठल्याही जाती धर्मात असो, यावेळेसच्या योजना जाणीवपूर्वक जातीपाती नात्यागोत्याचा विचार न करता समाजातल्या सर्व गरीब घटकाला त्याच्यात आम्ही सामावून घेतलेलं आहे. एकही व्यक्ती सांगू शकत नाही की मी या समाजाची आहे म्हणून मला पैसे मिळत नाही, अशी वेळ आम्ही महाराष्ट्रावर येऊन देणार नाही. ह्या सगळ्या योजना सर्व गरिबांच्या करतायत, गरीब मायमाऊली करतायत, गरीब बहिणी करतायत, मुलीं करतायत. कॉलेजचे शिक्षण, बरेच मोठ्यांच्या मुली शिकतात, गरिबाच्या मुलीनं काय करायचं? तिलाही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. ती पोलीस होईल, ती इन्स्पेक्टर होईल, ती डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, CA होईल, IAS होईल, IPS होईल, MPSC करेल, UPSC करेल. तिला नाही वाटत पायलट होईल, तिच्यात आहे क्षमता, संधी दिली पाहिजे. ती संधी महायुतीच्या सरकारने दिलेली आहे, म्हणून ती एक योजना आणली. बांधवांच्या करता
मी आत्ताच रवींद्रला विचारत होतो, आपल्याकडं शेतीपंप वापरण्याची संख्या कमी आहे, पण महाराष्ट्रातल्या 44 लाख शेतकऱ्यांचे 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर ह्या जे वीज बिल, आता पंप चालू करायचा, वीज बिल भरायचं नाही, वीज बिल माफ, चांगली शेतीवाडी करा. आता इथून पुढे तर आम्ही दिवसा देणार आहे. सोलरचे 9,500 मेगावॉटचे कामं काढलेली आहेत, काम जोरात चाललंय. 1 वर्षामध्ये ते पूर्ण होईल. नंतर माझ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना 3, 5, 7.5ची मोटरची वीज, दिवस उजाडला मोटर चालू, दिवस मावळला मोटर बंद करायची. आमच्या शेतकऱ्यांनी बळीराजांनी घरी जाऊन बायका मुलांच्या मध्ये त्या ठिकाणी राहायचं. हे पद्धतीनं आम्ही सरकार चालवतोय. आम्हाला काही जण टीका टिप्पणी करतात, त्याच्यामध्ये आमच्यावर काही ना काही आरोप करतात, परंतु मगाशी सांगितलं तसं आम्ही शब्दाचे पक्के आहोत. वेळ मारून नेणं हे आमच्या कामामध्ये बसत नाही. आणि म्हणून बाबा अत्तरामने आम्ही सगळ्यांनी मिळून हा समाजाला पुढे नेण्याचा विचार चालवलेला आहे. ज्या तुमच्या इथं दुधाचा धंदा कमी आहे, भंडारा गोंदियामध्ये आहे, तिथं जे दूध घालतात गाईचं सरकारला, त्यांना 5 रुपये लिटरला जास्त अनुदान, 5 रुपये लिटरला अनुदान. मध्ये 10 अनुदान दिलं. आता मध्ये सोयाबीन आणि कापसाला पण अनुदान दिलं. अतिवृष्टी झाली. आता मधल्या काळामध्ये पाऊस जास्त झाला, नद्या फुल भरल्या, पाणी काही भागात सखल भागात गेलं, माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, बळीराजाचं नुकसान झालं. तर पंचनामा करून त्यांना त्याच्यात मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यामध्ये कुठली पण अडचण नाही आहे. थोडासा वेळ लागतोय कारण सगळीकडेच पाऊस काळ पडतोय. काही ठिकाणी संत्र्याच्या बागा अडचणीत आल्या, मोसंब्याच्या बागा अडचणीत आल्या, काही ठिकाणी कापूस अडचणीत आला, काही ठिकाणी सोयाबीन अडचणीत आलं. जे काही तुमचं पीक असेल ते अडचणीत आलं, तुम्हाला 1 रुपयात पीक विमा आम्ही देतोय, बाकीचे पैसे राज्य सरकार भरतंय. तशा पद्धतीनं याही कामामध्ये आमचं सगळ्यांचं बारकाईनं त्या ठिकाणी लक्ष आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या करता आम्ही जो निधी देतोय, तो निधी त्याच्यामध्ये समाजाचं भलं कसं होईल ह्या पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून ज्यावेळेस गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली, त्याला 26 ऑगस्ट 82ला झाली, 42 वर्ष आत्ता पूर्ण झाली. या निमित्तानं देखील मी गडचिरोली वासियांना शुभेच्छा देतो. जंगलांनी आणि विविध खनिज संपत्तीनं संपन्न असणारा आपला जिल्हा ही आपल्या जिल्ह्याची ओळख आहे. आता आपल्या जिल्ह्यातच तुम्हाला नोकऱ्या देण्याचं काम बाबा अत्तराम, महायुतीचं सरकार आणि आम्ही सगळेजण करतोय. त्याच्यामुळं महाराष्ट्रात, देशात आणि जगात गडचिरोली जिल्ह्याची स्वतःची अशी स्वतंत्र ओळख ही आता निर्माण झालेली आहे. आदिवासी संस्कृतीचं जतन संवर्धन करण्यात, घनदाट जंगलाचं, इथल्या वन्य प्राण्यांचं संरक्षण करण्यात आपला गडचिरोली जिल्हा आघाडीवर आहे. आणि त्यामुळं हे राज्य सकल उत्पादनात ह्याचा वाटा महत्त्वाचा आहे. त्याकरता आदिवासी अर्थसंकल्पामध्ये मी खूप मोठी तरतूद केली आहे. आदिवासी विकास योजनेच्या करता 15,360 कोटी रुपयाची भरीव तरतूद ही यंदाच्या अर्थसंकल्पात केली. 15,360 कोटी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेण्याकरता, त्यांच्यासाठीच्या विविध योजनेला पुरेसा निधी देण्याच्या करता हा सगळा आमचा खटाटोप आहे. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या घरातल्या मुलामुलींना शिकवा, चांगलं शिकवा. त्यांचं शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. काही काळजी करू नका. कुठल्याही परिस्थितीत साधू संतांचा विचार डोळ्यासमोर ठेवा, वारकरी संप्रदायाचा विचार डोळ्यासमोर ठेवा. व्यसनाधीन होऊ नका. त्यानं कुणाचंही भलं झालेलं नाहीये. ह्यावेळेस माझी तुम्हाला विनंती आहे
लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जरा वेगळा कौल मिळाला, संविधान बदलणार असा प्रचार केला गेला. संविधान बदललं जाणार नाही. तुमचं आरक्षण तुम्हालाच राहणार. त्याच्यामध्ये कुणीही त्याच्यात गडबड करू शकत नाही. तो तुमचा हक्क आहे, तो तुमचा अधिकार आहे. आरक्षण राहणार. तुम्हाला त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार. पेसाच्या बद्दल पण परवाच मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली, त्याच्यातनं पण आपण मार्ग काढतोय. कुठल्याही परिस्थितीत माझ्या महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजावर अन्याय होऊन द्यायचा नाही असं धोरण महायुतीच्या सरकारने ठरवलेलं आहे. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. काही जण असं सांगतात की संविधान बदलणार. आम्ही सर्व समाजाच्या करता संस्था काढल्यात. मागासवर्गीय समाजाच्या करता बार्टी काढलंय, मातंग समाजाला आरटी काढलंय, त्याच्यामध्ये माझ्या आदिवासी समाजाला टार्टी संस्था काढली, सर्वसाधारणला सारथी काढली, ओबीसी समाजाला महाज्योती काढली, काही वर्गाच्या करता अमृत काढलंय, काही वर्ग माझा मुस्लिम बांधव इथं आहेत त्यांच्याकडे त्यांची पण मागणी होती. यावेळेस आम्ही गेल्या महिन्यात लक्ष घालून त्यांच्याकरता मार्टी संस्था काढलेली आहे. माझ्या मागासवर्गीय मुला मुलींना देखील चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या पायावर उभं राहता येईल, हा त्याच्या पाठीमागचा आमचा दृष्टिकोन आहे. त्याच्यात त्यांनी पण महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये महत्त्वाचं काम त्या ठिकाणी केलं आहे. पुढेही त्यांना करायचं आहे, हा आमचा सगळ्यांचा दृष्टिकोन आहे. म्हणून माझी तुम्हाला सांगणं आहे की मागं लोकसभेला जी गडबड झाली, खोटा प्रचार झाला आमच्याबद्दल. संविधान घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान इतकं उच्च आहे, जगात नंबर 1चं संविधान आहे. त्याचा आपल्याला सगळ्यांना आदर आहे. आपण आज देखील संविधानाने जे सांगितलं त्या रस्त्याने आपण चाललोय. जे कायदा सांगितलेला त्या कायद्याने आपण चाललोय. कायदा संविधान सगळ्यांना सारखं, घटना सगळ्यांना सारखी. म्हणून माझी विनंती आहे की ह्यावेळेस जरा इथं परिस्थिती वेगळी झाली आहे. आपल्या घरातल्यांनाच काहींना फोडाफोडी करायचं काम चालवलेलं आहे. म्हणजे बाबांनी ज्यांना जन्माला घातलं, आता बाबांनी मगाशी सांगितलं, बाबांचे बंधू इथं आहेत, बाबांचे मुलगा इथं आहे, मुलगी इथं आहे, बाबांचे पुतणे इथं आहेत, अख्खं कुटुंब बाबांच्या बरोबर आहे. परंतु एकाला बाबांनी चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं. खरं तर लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाती, तरी देखील एक प्रेमापोटी बापांनी एक आधार दिला आणि त्यांना इथं ते बेळगावला जरी दिलेलं असलं तरी इथं त्यांना थांबवलं. आता बाबाच्याच विरोधात उभे राहायला निघाला. आता काय म्हणायचं? तुम्हाला पटतं का? हे योग्य आहे का? ज्या बापानी जन्म दिला त्या बापाच्याच विरोधात असं कसं चालेल? प्रत्येकाचे दिवस असतात ना. बाबाला एवढ्या वेळेस तुम्ही संधी द्या. अजून जी काही आत्ता मी सांगितलं तसं लॉयड्स कंपनी आता 4,000 लोक लागलीत, अजून 16,000 लोक तिथं लावायची. आपल्या सुरजागडला तिथं आत्ता काम सुरू झालंय, लवकरच ते काम पूर्ण होईल. तिथं 10,000 लोक लावायची. ह्याच्यातनं विमानतळ आणायचं आहे, त्याला आम्ही आता मंजुरी देतोय. त्याच्यातनं रेल्वे लाईन टाकायची, त्याच्यातनं दळणवळणाची सोय आपल्याला करायची. अशा कितीतरी योजना या बाबांच्या मनात आहेत, आमच्या मनात आहेत. ती करण्याची क्षमता, धाडस आणि क्षमता ही बाबांच्यामध्ये आहेत, आम्हा लोकांच्यामध्ये, इतरांच्यामध्ये नाही आहे. कारण इतरांना बाबांनी नामीच शिकवलंय. तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे कुस्त्या कितपत चालतात? नेहमी वसतात. त्याच्या हाताखाली जो शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही, एक डाव राखून ठेवतो. एक डाव वस्ताद राखून ठेवतो. बाकीचे सगळे त्यांना सांगतो. मला त्यांना सांगायचं, अजूनही चूकभूल करू नका. तुमच्या वडिलांच्या बरोबर राहावा,
वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही. आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे. मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली. आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे. तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका. व्यवस्थितपणे बाबाला उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा. त्यांना चांगल्या पद्धतीनं महायुतीचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा. बाकीचे सगळं काय असेल ते आम्ही तिकडची जबाबदारी पार पाडू, त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री देणारी योजना, कॉलेजच्या मुलींना शिक्षण फ्री देणारी योजना, दुधाला 5 रुपये लिटरला भाव देणारी योजना, माझ्या बांधवांना वीज मोफत देणारी योजना शेतीपंपाकरता, आणि माझ्या 12वी डिप्लोमा आणि डिग्री झालेली मुलं मुली आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याकरता आम्ही 6,000, 8,000, 10,000 असं त्यांना 6 महिने 8 महिने वेतन देणार आहोत. त्याच्यातनं ते शिकतील आणि ते शिकल्यानंतर ते स्वतःच्या पायावर तरी उभं राहतील किंवा त्यांना नोकरी तरी त्या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीचं आम्ही चांगल्या योजना महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला दिलेल्या आहेत, सगळ्या घटकाला दिलेल्या आहेत. आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या महिला इथं जमल्यात, बाकीचे माझे बांधव इथं जमलेत. त्यांना मला सगळ्यांना सांगायचं आहे, बऱ्याचशा इतर पण आम्ही वाडे पाडे तांडे वस्त्या जोडरस्ते योजना ही देखील आपण आणलेली आहे. अटल बांबू समृद्धी योजना ही देखील आपण आणलेली आहे. आपण वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई ही जी रक्कम आपण वाढवलेली आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ह्याच्या निकषात आपण सुधारणा केलेली आहे. अशा खूप काही योजना आपण समाजाच्या भल्याच्या करता आणलेल्या आहेत. तुम्ही अतिशय इथल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करता, ह्या गोष्टीची जाणीव आम्हाला आहे. तुम्हाला माझ्या बांधवांना माझ्या मायमाऊलींना माहिती नसेल, आम्ही त्याच्यामध्ये अजून एक योजना आणलेली आहे. ती म्हणजे 1 रुपयामध्ये, म्हणजे मुलगी जन्माला आली की साधारण ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला 1,01,000 रुपयेपर्यंतची मदत राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतनं त्या ठिकाणी करणार आहे. ही एक फार चांगली योजना आम्ही मुलींच्या करता त्या ठिकाणी आणलेली आहे. प्रत्येकाच्या घरातली, गरिबाच्या घरातली जन्माला येणारी मुलगी हिला आपण 1,01,000 रुपये ह्या ज्या वेळेस तिला पैसे लागतील त्यावेळेस आपण ती त्या ठिकाणी देणार आहोत. अशा प्रकारची ती योजना आपली मुलींच्या करता दिलेली आहे. ह्या पद्धतीनं आम्ही नमो शेतकरी सन्मान योजना ती देखील आपण तुमच्याकरता दिलेली आहे. त्यामध्ये मी मगाशी सांगितलं महात्मा फुले जन आरोग्य योजना, ह्या योजनेकरता 2,450 कोटी रुपये सरकार तुमच्या विम्याच्या करता खर्च करतं आणि तुम्हाला 5 लाखाच्या पर्यंत त्या योजनेचा लाभ देण्याचा वर्षाला ती आपली एक योजना आहे. ह्या पद्धतीनं आपण पुढं चाललेलो आहे. ह्याचा पुरेपूर फायदा माझ्या ह्या भागातल्या आदिवासी समाजाच्या सहकार्यांनी घ्यावा, माझ्या महिलांनी घ्यावा. माझी तुम्हाला विनंती आहे की हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, आहेरी, अल्लापल्ली ह्या सगळ्या भागातून आलेल्या माझ्या मायमाऊलींना, माझ्या बांधवांना माझी विनंती आहे की ह्या सगळ्याचा फायदा आपण पुरेपूर घ्या. आत्तापर्यंत आम्ही महाराष्ट्रात 1,60,00,000 महिलांना 1,60,00,000 महिलांना 5,000 कोटीचं वितरण केलेलं आहे. आणि आता ती मुदत आम्ही सप्टेंबर एंडपर्यंत वाढवली आहे. ज्या महिला
वंचित राहिले असतील, काही कागदपत्र अपूर्तता राहिली असेल तर राहिलेल्या 3-1 आठवड्यामध्ये तुम्ही पण अर्ज करा. अट एवढीच आहे, 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि त्याचा फायदा आपण सगळ्या महाराष्ट्राला करून घ्या, तुम्हाला देखील करून घ्या. ह्याच्यातनं ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत होणार आहे. ह्याच्यातनं माझ्या मायमाऊलींना हक्काचा जे काही मदत ती त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यातनं महिला सबल होणार आहे, त्याच्यातनं महिला सक्षम होणार आहे, त्याच्यातनं एक त्यांना भरभक्कम आधार मिळणार आहे आणि ते काम महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. म्हणून उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळ हे विसरू नका. ह्या भागामध्ये घड्याळ असेल, इतर भागामध्ये वेगवेगळ्या खुणा असतील, त्या सांगण्याचं काम तुम्हाला केलं जाईल. ह्याच निमित्तानं ही जनसन्मान यात्रा आलेली होती. ह्या यात्रेचं मोठ्या प्रमाणावर आपण सगळ्यांनी स्वागत केलं, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. माझ्या मुस्लिम बांधवांना, भगिनींना पण सांगतो, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही भारतातले आहात, महाराष्ट्रातले आहात. तुम्हाला पण चांगल्या पद्धतीनं न्याय देण्याची भूमिका ही आम्हा लोकांची राहील, अशा प्रकारची खात्री देऊन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो. आणि ह्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं ज्या राख्या बांधलेल्या आहेत, त्या रक्षाबंधनाच्या साक्षीनं मी तुम्हाला सांगतो की कधी माझ्या मायमाऊलींना आम्ही लोक अंतर पडू देणार नाही. आम्ही त्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. कायम त्यांच्या पाठीशी हे महायुतीचं सरकार उभं राहील, हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. इथे उपस्थित असलेले बंधू, भगिनी आणि युवतीकडून खूप 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 धन्यवाद आणि तुम्हाला सुद्धा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पदाचा श्री रियाज शेख यांना आम्ही मान्यता देतो. अजित पवार यांच्या मान्यतेने आपण त्यांना जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पदावर त्यांच्या नेमणूक करतो. तसेच आपला महिला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदावर पुष्पाताई आलोने यांच्या सुद्धा नेमणूक करण्यात येत आहे. धन्यवाद. अपना ये ले लेना सिर्फ